गुप्त साम्राज्याचा काळ भारतासाठी सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी प्रगती केली होती. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इसवी 240 ते इसवी 550 पर्यंत मानला जातो. आम्ही या व्हिडिओमध्ये याच गुप्त साम्राज्याची माहिती देणार आहोत. 3ऱ्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदुस्थानात प्राचीन मगध देशात एक वंश उदयास आला. या वंशातील गुप्त नावाच्या पहिल्या राजावरून त्यास गुप्त वंश हे नाव मिळाले. या वंशातील राजांनी भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर राज्य केले. गुप्त काळामध्ये अनेक देवदेवतांच्या प्रतिमा असलेली नाणी प्रचलनात आणली गेली. गुप्त शासकांनी धर्म, कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले. मौर्य साम्राज्यानंतर भारतातील मोठं असं ओळखलं जाणारं साम्राज्य म्हणजे कुषाण साम्राज्य. या कुषाण साम्राज्याचा शेवटचा महान राजा वासुदेव दुसरा या राजानंतर कुषाण साम्राज्याचे 2 तुकडे पडले आणि यातूनच त्या शतकाच्या उत्तरार्धात एकेकाळी इराणपासून बंगालपर्यंत पसरलेला महान कुषाण साम्राज्य लयाला येण्यास सुरुवात झाली होती. कोणतेही महान साम्राज्य जेव्हा लयाला जाण्यास सुरुवात होते तेव्हा त्या साम्राज्यातील लहान मोठी राज्य स्वतंत्र होतात. साम्राज्यातील छोटे मोठे स्वतःला राजा घोषित करून राष्ट्रापासून वेगळे होतात. हेच कुषाण साम्राज्याच्या बाबतीत झालं. त्यांच्या पतनानंतर नवीन आणि जुनी असंख्य साम्राज्ये नव्याने किंवा पुन्हा उदयाला आली. याच काळात म्हणजे 3ऱ्या शतकाच्या शेवटी आजच्या बांगलादेश परिसरात गुप्त साम्राज्य उदयास आले. या गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त होय. गुप्त साम्राज्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांची क्रमवार आपण माहिती घेऊया. श्रीगुप्त हा गुप्त साम्राज्याचा पहिला राजा होता. हे आपल्याला त्याचा वंशज समुद्रगुप्त त्याच्या लेखातून दिसून येते. तसेच 2 चायनीज प्रवासी जी आणि हियू सॅंग जे 7व्या शतकात भारतात होते ते श्रीगुप्ताबद्दल सांगतात की त्याने चायनीज बौद्ध धार्मिक प्रवाशांसाठी आत्ताच्या बांगलादेशात एक मंदिर बांधले होते. घटोत्कच गुप्त श्रीगुप्तानंतर घटोत्कच गुप्त गादीवर आला. घटोत्कच गुप्तने त्यांच्या मुलाचे म्हणजे चंद्रगुप्ताचे लग्न लिच्छवी साम्राज्याची राजकुमारी कुमारदेवीशी लावून दिले. हा त्याचा निर्णय इतका महत्त्वाचा होता की एकच वेळ आहे जेव्हा मुलीच्या घराण्याचा उल्लेख गुप्त साम्राज्याच्या साधनात मिळतो. चंद्रगुप्त पहिला याने लिच्छवी साम्राज्याची राजकुमारी कुमारदेवीशी लग्न केले आणि साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. त्यांनी लिच्छवीसारखे शक्तिशाली साम्राज्य पाठीशी ठेवून साम्राज्य विस्तार सुरू केला. चंद्रगुप्ताने सर्वप्रथम महाराधिराज ही पदवी धारण केली. समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त पहिला आणि कुमारदेवी यांचा मुलगा. या समुद्रगुप्ताच्या एका स्तंभलेखातून श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता हे आपल्याला कळते. समुद्रगुप्ताने त्याच्या काळात त्याच्या आईवडिलांची म्हणजे चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवीची सोन्याची नाणी पाडली होती. वडिलांनी सुरू केलेला साम्राज्य विस्तार समुद्रगुप्ताने चालू ठेवला. आसामपासून पश्चिमेकडे राजस्थान आणि उत्तर पंजाबपर्यंतचा भाग समुद्रगुप्तांनी जिंकून घेतला. त्याने वाटावटकांना बाजूला सारून दक्षिणेतील बरीच राज्ये जिंकून घेतली. चंद्रगुप्त दुसरा समुद्रगुप्तानंतर रामगुप्त नावाचा राजा गादीवर बसला, पण आज त्याच्याबद्दल जास्त काही माहिती मिळत नाही. त्यानंतर समुद्रगुप्ताचा तिसरा मुलगा चंद्रगुप्त दुसरा याने साम्राज्य वाढवले. त्याने गुजरात, उत्तर महाराष्ट्र, राजपुताना आणि आसामचा काही भाग साम्राज्याला जोडला. या चंद्रगुप्ताला विक्रमादित्य असे संबोधतात. संस्कृत पंडित किंवा कवी कालिदास यांच्या दरबारात नवरत्नांपैकी एक होता. कुमारगुप्त चंद्रगुप्त दुसरा त्याचा मुलगा कुमारगुप्त गादीवर बसला. त्यानेही काही प्रमाणात राज्यविस्तार केला. स्कंदगुप्त कुमारगुप्तानंतर त्याचा मुलगा पुरगुप्त हा गादीवर आला, पण त्याला गादीवरून काढण्यात आले आणि त्याचा छोटा भाऊ स्कंदगुप्त सम्राट बनला. स्कंदगुप्तांच्या काळात वायव्येकडून हुणांनी भारतावर प्रचंड आक्रमण केले. या आक्रमणाचे वर्णन भित्री येथील स्तंभलेखात आलेले आहे. गुप्तांच्या पराक्रमामुळे हुणांच्या स्कंदगुप्ताच्या काळात भारतात प्रवेश करता आला नाही. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या रानटी टोळ्या या काळात युरोप, इराण आणि भारत या प्रदेशात घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्याला परतवून लावले. या पराभवानंतर 50 वर्षांहून भारताकडे फिरकले नाही. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले, म्हणून त्याला भारतीय संस्कृतीचा त्राता असे म्हटले जाते.
परंतु ही युद्धे गुप्तांना सुद्धा फारच महागात पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती स्कंदगुप्तांच्या शेवटच्या काळात गुप्त साम्राज्याची होती. स्कंदगुप्तानंतर अनुक्रमे पूर्वगुप्त, कुमारगुप्त II, बुधगुप्त, नरसिंहगुप्त, भानुगुप्त, वैन्यगुप्त, कुमारगुप्त III, विष्णुगुप्त सम्राट बनले आणि स्कंदगुप्तानंतर अवघ्या 90 वर्षात गुप्त साम्राज्य लयास गेले.